नमस्कार, मी तुमचा लाडका आवडता होस्ट सह्याजी पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्या महाराष्ट्राच्या नवीन लाडक्या आवडत्या चॅनल सर्किट हाऊस. सर्किट हाऊस महाराष्ट्राचं पहिलं मराठी इंटरनॅशनल चॅनल, महाराष्ट्र मराठी इंटरनॅशनल. आणि मी तुमचा लाडका आवडता होस्ट सह्याजी. मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला भुलेश्वर नावाचं संस्थान आहे. भुलेश्वर म्हणलं तर शंकराचं अधिष्ठान आहे. श्रीलंकेपासून आलेल्या पर्वतरांगा ज्या पुण्याच्या पूर्वेकडपर्यंत येतात, यवत गावाच्या नैऋत्याला आणि माळशिरस तालुक्याच्या पूर्वेत भुलेश्वर संस्थान शंकराचं मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 700 किलोमीटर एवढी आहे. आपण लवकरच तिथे जाणार आहोत. तुम्हाला मंदिराचं महत्त्व सांगतो. मित्रांनो, भुलेश्वर हे पुण्याच्या मंदिरांच्या ऐतिहासिक ठेवणीतलं एक मंदिर आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड आणि पुरंदर तालुक्याच्या सीमेवरती हे ऐतिहासिक मंदिर वसलेलं आहे. खरं तर या मंदिराचं खरं नाव मंगलगड असं आहे. देवगिरीकर यादवांच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक हेमाडपंथी बांधणीची मंदिर बांधण्यात आली. त्याच दशकाच्या मध्यात बांधण्यात आलेलं हे एक मंदिर. या मंदिराचं बांधकाम अतिशय कोरीव आणि सुबक अशा पद्धतीचं आहे. इथे एक शिवलिंग देखील आहे, पण ते शिवलिंग फक्त पूजेसाठीच बाहेर काढलं जातं. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी माळशिरस या इथे जवळच्याच गावातून या मंदिरापर्यंत एक यात्रा निघते. यात्रेचं स्वरूप खूप मोठं असतं. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी ही यात्रा निघते. माळशिरस गावापासून जवळच असलेल्या या मंदिराचं कोरीव काम आणि शिल्पकाम अतिशय अद्वितीय आहे. या मंदिराबाबत अनेक साऱ्या दंतकथा सांगितल्या जातात, पण या दंतकथांवरती खऱ्या अर्थानं संशोधन करून कवी दशरथजी यांनी खूप छान असं पुस्तक या भुलेश्वर मंदिराच्या इतिहासावर लिहिलेलं. खरं तर भुलेश्वर हे देवस्थान शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यात येतं. मासाहेब जिजाऊ बालशिवबांना घेऊन इथे दर्शनासाठी येत असत. हा मंगलगड म्हणजेच भुलेश्वर त्यापूर्वी निजामाचा सरदार मुरार जोगदेव याच्या ताब्यात होता. पुणे प्रांताचा कारभार पुण्यातून चालत होता. पुणे जाळल्यानंतर पुणे जिल्ह्याचा कारभार, पुणे परगण्याचा कारभार या भुलेश्वर या ठिकाणातून होऊ लागला होता.
प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी अफजल खान विजापूरहून निघाला. पंढरपूर मार्गे येत असताना त्याने वाटेत येणाऱ्या हिंदूंच्या सर्व पवित्र धर्म ठिकाणांना नुकसान पोहोचवण्यास सुरुवात केली. विजापूरहून पंढरपूर मार्गे येत असताना पंढरपूरचा विठ्ठल देखील त्यांनी सोडला नाही. ज्या ज्या मंदिरांची पवित्र धर्मस्थळांची अफजल खानाने नासधूस केली, नुकसान केली, त्या बुलेश्वर देखील चुकलं. त्याच नुकसान झालेल्या मंदिरांपैकी, धार्मिक स्थळांपैकी बुलेश्वर हे देखील एक ठिकाण आहे. मित्रांनो, बुलेश्वरच्या पांडवकालीन कोरीव मंदिरामध्ये खूप साऱ्या ऐतिहासिक मूर्ती आहेत. त्या अनेक मूर्त्यांचं अफजल खानने अतिशय क्रूरपणे विध्वंस केला. त्या मूर्त्यांची नासधूस केली, मंदिराची नासधूस केली, नुकसान केली. पण त्या मंदिरात आणखीही काही मूर्त्या अशा आहेत की तिथे अफजल खानच काय, साध्या माणसाची देखील अजून नजर पोचलेली नाही. त्या मूर्त्या आजही सुरक्षित अवस्थेत त्या मंदिरामध्ये. मित्रांनो, आणि आपण बुलेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. बुलेश्वर मंदिर हे ऐतिहासिक वारसा म्हणून संबोधलं जातं, जपलं जातं. मंदिराच्या आतल्या बाजूला आपल्याला छायाचित्रीकरण करण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे आपण मंदिराच्या फक्त बाहेरील बाजूने छायाचित्रीकरण करणार आहोत. चला. पोलीसवाले आमचे एक ओळखीचे होते. आपल्याला मंदिराच्या आतल्या बाजूला छायाचित्रीकरण करण्यासाठी परवानगी परवानगी आपल्याला पुजारी काकांनी अवेलेबल करून दिली आहे. आपण मंदिराच्या आतल्या बाजू बघणार आहोत. तुम्ही फक्त मंदिराची आतल्या बाजू बघा. त्याच्या मंदिराची करूत पहा. ही मंदिराची बाजू मूर्ती आहे, कशा पद्धतीने तोडली, त्याच्या पाय, त्याच्या आकृत्या, त्याच्यावरती सुबक काम केलेलं, इतक्या छोट्या स्मॉल इंटेन्सिटीमध्ये काम केलेलं. या प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगते, काहीतरी सांगण्याचा आधार शास्त्राचा आहे.
पाहिलेलं आहे धुळेश्वर नक्की एकदा पुण्याच्या पूर्वेला म्हणजे शेवटच्या जवळ असलेल्या धुळेश्वरला भेट देण्यासाठी नक्की या. मी तुमचा लाड